तर नमस्कार गाईज, आज आपण चाललोय फिरायला लोणावळ्याच्या जवळ एक स्पॉट आहे. तिथं स्पॉटचं नाव मला माहीत नाही. तर आपली जर्नी आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. पाऊस तर खूप येतोय पण व्हिडिओ विशार्ड आणि टॉपमध्ये होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाईज आपल्या आजच्या जर्नीमध्ये सन्मेश लिमकर ब्लॉगर आहेत. हे पण ID तुम्हाला ह्यांची खाली देतो, सबस्क्राईब करा. आम्ही चाललोय जास्त सबस्क्रायबर आहेत ते. बोला. लोणावळ्याला चाललोय. लोकेशनचं नाव तुम्हाला तिथे जाऊनच सांगतो कारण मला फिक्स माहित नाही. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर गाईज, एन्जॉय द जर्नी. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste तर गाईज, आम्ही आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरती. the storms Stop the विषय. leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. एवढा जबरदस्त व्ह्यू आहे का नाही, तुम्ही बघितला माणसाला काय विषय आहे. इकडं सगळं डोंगर आहे आणि डोंगरावरती दुःख पडले, हिरवगार वातावरण सगळं झाले, डोंगर हिरवा आहे सगळं. एवढं खतरनाक व्ह्यू आहे नाही, डोळ्याचा पारणाच फेटायसारखा आहे. पैसा वसूल विषय हार्ड. जबरदस्त एक नंबर वातावरण बघा. आबाळ आले, धुकं पडले आणि डोंगर हिरवगार आहे, सोबत भाताची शेती. खतरनाक व्ह्यू आहे, एक नंबर. निसर्गाचा खतरनाक व्ह्यू बघायचा असेल नाही तर मावळ तालुक्यात यावं लागतं. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना मित्रांनो, सगळं इकडं धुकं वगैरे लय एक नंबर मजा. बघा का वगैरे एक नंबर पडलेला आहे. ग्रामपंचायत ओझरडे गाव आहे. समोर असलेलं डोंगर बघा काय खतरनाक आहे. मी आता ओझरडे गावामध्ये आलोय, मावळ तालुक्यामध्ये. साईबाई माता एक हिडन स्पॉट आहे. डोंगराच्या कुशीत बसलेलं एक मंदिर आहे, हे बघायला आम्ही आलोय. एवढं खतरनाक व्ह्यू आहे ना मित्रांनो, तुम्ही आल्यानंतर इथं म्हणणार काय जक्कास आहे. डोंगर समोर एवढा सुंदर दिसतो का नाही, विषयार्ड नियोजन खट आहे. बघा का खतरनाक विषय आहे, खतरनाक. मग चाललंय काय खतरनाक व्ह्यू आहे. काय खतरनाक व्ह्यू आहे का. सायला उतरत नाही. मागच्या महिन्यात पाऊस झालेला तेव्हा इथलं सगळं वाहून गेलं. गाड्या पण येणं झाल्या इथनं. हे बघा सायला आमचा कसा नाचतो या. इथं रस्ता सुद्धा नाही या जायला, असलं खतरनाक झालं इथं. हायवेच्या खालून आलो या हिडन स्पॉट. सन्मेशनं केली व्लॉगिंग चालू. सन्मेश काढतोय तिकडनं शूट. कुछ भी हो जाए नीचे नहीं उतरेंगे हम. भाई काय खतरनाक व्ह्यू आहे. धबधबा चालू आहे तिथं या. लय भारी, जन्नत नसती. कन्फ्युजन चाललंय ह्याला कुठं जाऊन कसं जाऊ. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. राडा झालाच पाहिजे. एक जण आपापल्या गर्लफ्रेंड सोबत आलाय आणि आम्ही आले संडी पारांसोबत. काही नशीब म्हणायचं याला, दुसरं काय नाही. काय खतरनाक दिसतंय बघा, धुकं वगैरे एक नंबर. म्हणून हा डोंगर आहे, इथं जायबाई माता मंदिर आहे. लय खतरनाक व्ह्यू आहे. वर गेल्यावर तर तुम्ही म्हणसाल काय भारी व्ह्यू आहे. आता इथं पाऊस पण नाही आणि धुकं पण नाही. मंदिराचा आणि धबधब्याचा सुंदर असा नजारा इथनं बघायला भेटतोय. मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. नादबरी काम आहे. ट्रेकिंगचं म्हणसाल तर इथं अगदी थोडीशी 500 मीटर फक्त ट्रेकिंग आहे आणि ते पण रस्ता चांगला आहे. चालाय काय त्रासदायक नाही. एवढं खतरनाक नाही. सगळं ओलं गारं झालं इकडून. मग का लय भारी. पोरं इथपर्यंत गाडी घेऊन आलते पायापर्यंत, ह्याच्या पायथ्यापर्यंत. लावले डेंजर आहे ती. नाद करता काय. ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर फक्त पोरांसोबतच. नंतर पुरी आणल्या की मला उचलून घे, मला चालायचं म्हणा, असं असते. जिद्दीला पेटणारे पोरं आर्मीमध्ये काय करू शकले नाही ते, पण इथं आल्यावर तर पळते द्या. काय म्हणावं ह्यांना. जन्नत मी म्हणलं नाही येताना जन्नत व्ह्यू आहे. बघू शकता कसलं खतरनाक दिसतं या. आपण धबधब्याच्या जवळ आलेलो आहे. पब्लिक बघा इथं क्राऊड कसा आहे. नाद भारी काम आहे. डेंजर विषय. आपण आनंद गगनात नावाना झालंय. एवढं एन्जॉय करते ती लोक. खतरनाक असा धबधबा आहे. वरनं पाणी पडते आणि समोर खूप सुंदर असं मंदिर आहे, लेणीसारखं. डोंगर पकडून त्याच्यामध्ये मंदिर आहे. खतरनाक एक्सपिरियन्स आहे ॲडव्हेंचरसाठी.
छोटासा ट्रेक आहे, एकदा येऊन इथं जाऊ शकता तुम्ही. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. किती लोक पाण्यात इथं वरनं पडत असलेला पाण्याचा अनुभव घेत आहेत. खूप खतरनाक व्ह्यू आहे. समोर जायबाई माताचं मंदिर आहे. सनिमेश ब्लॉगर म्हणतोय खाली जाऊया. कपडे काय आपण बदलायला आणले नाही, त्याच्यामुळे भिजल्यानंतर आजारी पडू शकतो आपण. तर रिस्क घ्यायची का कमेंटमध्ये सांगा तुम्हीच मला. पंकज कसं वाटतंय तुला इथे येऊन? क्रेझी. क्रेझी, इट्स क्रेझी. साई कसं वाटतंय तुला इथे येऊन? साईच्या बत्त्या गुल झाल्या. साईच्या बट्ट्या गोल झाल्यात. साईला प्रसन्न वाटणं झाले. साई आंघोळ करून नाही आला त्याच्यामुळे त्याला इथं पाण्यात पारोसा करा इथं देवाला. मारूचा आले ती. काल आंघोळ केली म्हणतोय. सुंदर असा नजारा आहे. वरून पाणी सोडल्यागत वाटतंय, पण एवढा खतरनाक धबधबा आहे की नाही, टॉपचा विषय. बघू शकता वरनं कसं पाणी पडतंय. आणि इथं जायबाई माताचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये गुहा आहे, गुहेत मंदिर आहे. सुंदर असं जायबाई माताचं मंदिर इथं आहे. बघू शकता मित्रांनो. आणि समोरच धबधबा आहे. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना, ते सह्याद्रीची ही तर आपल्यात खासियत आहे. बघू शकता आपण मंदिर इथं, धबधबा इथं. हे संपूर्ण मंदिर गुहेत आहे. एवढं खतरनाक आहे की नाही बघासाठी आणि ॲडव्हेंचरस. खूप छान. म्हणजे आपल्या सह्याद्रीचा हाच तर व्ह्यू आहे बघासारखा. तीच तर खासियत आहे आपल्या सह्याद्रीची. धबधब्यात आनंद घेत असलेली लोक बघा इथं किती येते. आपण आहे ओझरडे गावामध्ये, मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या मंदिरामध्ये. बघू शकता समोर धबधबा आहे, इथं गुहा आहे. ह्या गुहेत मंदिर आहे. निसर्गाचा नजारा बघू शकता तुम्ही किती भारी आहे. आणि इथं देखरेख वगैरे करायसाठी इथं एक आजोबा बसले. खूप सुंदर असं इथं मंदिर आहे. एवढा सुंदर व्ह्यू आहे नाही तर बघायसाठी तुम्हाला येत नाही तर थकत होऊन जातो. माझ्या जाई माता मंदिर माझ्या इकडच्या बाजूला आहे. खूप सुंदर असा धबधबा आहे. बघू शकता किती पाणी वगैरे पडतं. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create. देवदर्शन झालं. आता थोडं निसर्गाचं पण आनंद घेऊया. तर जमिले घसरट आहे. सट दिवशी घसरून पडेल. येताना पडलो घसरून नका इथं हाताला लागले, रक्त आले. विषय हार्ड आपला. हळूहळू खाली जाऊया. खालनं पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो किती खतरनाक दिसतंय. आपल्या समोर आहे ओझरडे गावातील ओझरडे धबधबा आणि समोर जायबाई माता मंदिर आहे. धबधबा एवढा खतरनाक दिसतो ना, वरून मोटर पाणी सोडल्यागत वाटते, पण एवढा खूप मोठा डोंगर आहे आणि वरून पाणी पडतं. या विषय हार्ड आहे. इथं पब्लिक बघू शकता किती आहे. नागभरी काम आहे. निसर्गाचा नजारा बघू शकता काय क्लासिक आहे. जिंदगी जीने है तो शौक से जिओ. जिथं जाईल तिथं आयटीत बसायचं. विषय आहे का, काम पण आयटीतच करायचं त्याला. जॉब धबधबा इकडे वाहतो या आणि आयटी इकडे चालली या. दगडावर पसरलाय. 8 5 स्टार डू नथिंग. बसायचं आयटीत, खायचं आयटीत. जॉब नाही मिळत आम्हाला आयटीत. लय खतरनाक व्ह्यू आहे. एकदा यायलाच लागते. जुने जाणकार लोक किती हुशार होते बघू शकताय. एक उत्कृष्ट स्थापत्य कलेचा निशाण आहे हा. आतमध्ये मंदिर आहे, लेणी आहे, वरून धबधबा पडतोय. त्याचा पारणं फेडणारा क्षण आहे हा. वरून धबधबा, समोर मंदिर आणि एन्जॉय करत असलेली ही लोक. समोरच हायवे आहे. मावळ तालुका ही सह्याद्रीमध्ये येत असलेला तालुका आहे. भातशेत आहे. तिथून हायवे दिसत नाही. खतरनाक असा व्ह्यू आहे. दगडावर बसलो इथं आनंद घ्यायचा तर असा घ्यायचा. माझा धबधबा वाचते खतरनाक मधला. फोटो वगैरे काढतात बघू शकतात. लय जोरात म्हणजे इथं आल्याशिवाय कळणार नाही एवढा भारी नजारा इथं. येडं चाळ करायचं असं करायचं का. चप्पल पडली. ढकल खाली, ढकल खाली, खाली ढकल. जाऊ दे सोड खाली. सोहा कर, सोहा सोड सोड सोड.
अडकून बसली हा कसं आहे असं असतंय पोरांसोबत आलं की आपल्या फेका बिकीचा कार्यक्रम चाललाय चप्पल फेकणे की और लेके आणे की कोण घेऊन येते बघू चप्पल साईची बसली अडकून आणि पंकजी पण इथं अडकून बसली नाद बरी विषय आहे. आता तरी जाणार मी एका पायाने. ए सायला चप्पल गेले 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 वाद गेले सायला चप्पल गेले रे गेले 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 गेली ॲडव्हेंचरचा पूर्ण माझा घ्यायचा असं ठरवलं गाड्याने आता काय म्हणते या धबधब्यात असं चालत जायचं खाली साईने तर अर्धा रस्ता कापला या पांडू आमचा तयारीत आहे मजा घ्यायची तर पूर्णच घ्यायची काय गेडी येडायचं हो का बूट माझं टाकून दिलं पाण्यात आता बिना चपल्याचं जायचं बारे आहे पंख्या शान आहे का डोक्याला मंद झाला जरा आता दगडात कसं चालते ॲडव्हेंचर घ्यायचं तर पूर्णच घ्यायचं अपदा करायचे पूर्ण नादभरी काम बिनकामाची अपदा करून घ्यायची सवयच असते पोरांना हो का आता ही शेवाळावरनं घसारल्यावर सालट्या राहिल का मागं तरी पण रिस्क टेकिंग ॲबिलिटी घ्यायची ताकद असते पोरांमध्ये फक्त पांडू जमते का घामाला घाम पुसून घ्या घाम विषय हार्ड नियोजन खट काय पण म्हणा पण व्ह्यू एवढा खतरनाक आहे नाही धबधब्याचं पाणी कसं वाहतंय बघा एक नंबर इथून मंदिर काय दिसत नाही पण हे डोंगर जे आहे ना ते दिसतं बघा धबधबा कुठं येतोय ती पण दिसतं इथं सगळं क्लिअर वरून धबधबा येतोय डोंगर किती मोठा आहे वरपर्यंत दिसतोय डोंगर बघा ओझरडे गावाच्या कुशीत बसलेलं हा डोंगराच्या कुशीत बसलेलं ओझरडे गाव या गावातील सुंदर असा धबधबा किती निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता लय खतरनाक ॲडव्हेंचरचा फायदा खरं ह्याच्यातच आहे की आलेल्या गोष्टीचा इथं येऊन प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेणं आता आम्ही धबधब्याच्या प्रवाहामध्ये खाली आलो या धबधबा खालीपर्यंत आहे आणि आता झालं आमच्या गाड्या इथं लागलेल्या आहेत समोर विषय हार्ड असतो आपल्याकडं तर अशा प्रकारे आपला ओझरडे वॉटरफॉलचा ॲडव्हेंचर ट्रॅक पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कीप सपोर्टिंग